मँडी, काय रे, सत्याला भेटलास का? बरा आहे तो आता? अरे मी काय विचारतोय, सत्या बरा आहे का आता? ए मँडी, तू तिकडे कोणाशी बोलतोयस? अरे कोणाशी काय, तुझ्याशीच बोलतोय मी. आणि मग माझ्याकडे बघून बोल ना, तिकडे बघून काय बडबडतोयस? पण तुला ना सगळे फट्टू म्हणतात तेच बरोबर आहे. अरे मी तुझ्याशी बोलतोय हे माहित असताना सुद्धा एवढा काय घाबरतोय? फट्टू काय फट्टू? मी आल्यापासून एकदा पण माझ्याकडे वळून बघितलं नाहीयेस, तिकडे बघून बडबडतोयस. भीती वाटणारच ना. अरे जरा फोन ओपन करून बघत होतो, बॅटरी चेक करत होतो. बरं ते सोड, सत्या बरा आहे का आता? हा म्हणजे त्याच्या डोक्याला मार लागलाय, पण आता बरं आहे. बरा आहे ना, मग ठीक आहे. मँडी, तुला एक विचारू? विचार ना. तुला खरंच नीलांबरी दिसते का? तुला विश्वास नाही माझ्यावर? नाही, मला विश्वास आहे, पण काय? कसं असतं मँडी, जी माणसं आपल्यातून गेलेली असतात हा, ती आपल्याला दिसत. अरे बोल ना. आपल्याला ती काय नाही. मँडी, माझं एक काम करशील? बोल ना. तुला खरंच नीलांबरी दिसत असेल तर माझ्याकडून तिला सॉरी बोलशील? सॉरी? हा म्हणजे त्यावेळी मी पण मूर्खासारखा वागलो होतो. ती आपल्यासमोर बुडत असताना मी मस्करी केली, हसत होतो, खिदळत होतो, पण त्या सगळ्या गोष्टीचं मला गिल्ट आहे रे. तू तिला सांग ना की टिक्याने तुला वाचवण्यासाठी प्रयत्न केले होते, त्याने दोरी टाकली होती. टिक्याला काही करू नको असं सांग तिला. तिला सांग टिक्याला तुला सॉरी बोलायचंय. तुला माहिती आहे ना, मला बायको आहे, मुलगा आहे, माझा संसार आहे रे, आणि तेच माझं आयुष्य आहे. मला तिला सॉरी बोलायचंय. ठीक ठीक आहे. हा, अरे तू आता जे काही मला बोललास ना, ते मी निलंबरीला सांगितलं असतं रे, पण आता त्याची गरज नाहीये. म्हणजे? अरे म्हणजे तू स्वतः सांगू शकतो तिला. काय काय? अरे ती बघ तुझ्या बाजूला उभी. मारुती माझ्या हनुमान मारुती. गरम पाणी आहे, खोक्यात सगळं मलमपट्टीचं सामान आहे. हो थँक्यू बाबूराव. काय थँक्यू बिक्यू काय, आपलं कामच आहे तो. हळू काही नाही. हा झालं, 2 मिनिटं. असं पाहिजे. काळजी घेणारा माणूस जवळ असले ना, मग एखादा आजार असू दे, जखम असू दे, माणूस बरा झालाच पाहिजे. काय सांगते की आपण खोटा बोलत आहे ना. बरोबर बोलताय तुम्ही बाबूराव. अशा वेळेला कोणीतरी हवं काळजी घेणार, जरा आधार मिळतो ना. थांब तू हात नको लावस, मी करतेय. हो 2 मिनिटं थांब, मी करतेय ना.
सायली, थँक्स. नीलांबरी प्रकरणानंतर तुला कॉन्टॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न केला मी. काहीतरी करून तुझ्यापर्यंत पोहोचायचं होतं मला, पण तुझी माहितीच नाही मिळाली ग. चुकलं आमचं सायली. त्यावेळेस तुझं ऐकलं असताना तर आज ही वेळ आलीच नसती का आपल्यावर. तू आम्हाला ओरडून ओरडून सांगत होतीस नीलांबरीला पाण्याची भीती वाटते, तिला पोहता येत नाही, तिच्याशी मस्ती करू नका. आम्हाला काय झालं होतं काय माहिती, आम्ही आमच्याच मस्तीत होतो. कसं काय आम्ही तिला तिथे तसंच सोडून निघून आलो. चुकलं आमचं. सतेज, हे बघ, नीलांबरीच्या बाबतीत जे काही झालं ते चूकच होतं, पण आपल्यापैकी कुणीच ते मुद्दामून नाही केलं रे. तो सगळा निव्वळ अपघात होता. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, काय ग, बोल. तू बोलत होतीस ना काहीतरी. नाही काय नाही. सायली, तू बस नाही इथे, बोल माझ्याशी. काय झालं, काय चाललंय मनात, सांग मला. सतेज, इथे आल्यापासून ज्या गोष्टी घडतायत त्याचा विचार करतेय मी. आपल्याला असं वाटतं की हे सगळं नीलांबरी घडवून आणतीये, पण नीलांबरीला जाऊन 10 वर्ष झाली आहेत. हे सगळं ती 10 वर्षांनी का करत असेल? या आधी करू शकली असती ना. तू बरोबर बोलतेस सायली, पण कशी मिळणार मग आपल्याला या सगळ्याची उत्तरं? या सगळ्याची उत्तरं आपल्याला एकच माणूस देऊ शकतो. कोण? मँडी. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपित लोक उजागर, रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत राम, दुर्गे दुर्गट बारी तुझे. ठीक आहे, ऐक. हे बघ, मँडीनी जे काही सांगितलं ते कळलं आम्हाला, पण पुढे बोल ना, त्यांनी अजून काय सांगितलं? ऐक ना, तुला खरंच असं काही जाणवलं का रे की नीलांबरी तिथे आहे? हे टिक्या, तू काही पाहिलंस का रे? नाही ना, नीलांबरी फक्त मँडीलाच दिसते. अरे पण तो तुलाही दाखवत होता ना. अगं, तो मला लाग दाखवेल, पण मी तिथे थांबायला हवं ना. त्याने जसं नीलांबरीचं नाव घेतलं तसं लगेच तिथून धावत सुटलो आणि इथे आलं. हे बघ, माझं बीपी वाढलं. माझं बीपी हे सगळं त्या मँडीमुळे होतं. दुर्गे दुर्गट बारी Stop it यार, टिक्या, shut up. तुम्ही दोघं ना त्या सगळ्या गोष्टीचं ब्लेम मँडीवर टाकू नका. यार गाईज, आपण त्याला कॉलेज पासून ओळखतो ना यार. तो अजूनही तसाच आहे जसा आधी होता. यार गाईज, मँडीला ना आपली गरज आहे यार. या अशा वेळी ना आपण त्याला धीर द्यायला हवा. पण आपण ऐक ना अनु, मला वाटतंय या वेळेचं प्रकरण काहीतरी वेगळं आहे. त्याला नुसता भास होत नाहीये. रोहिणी, म्हणजे तुला असं वाटतंय की मँडीला नीलांबरी दिसते? हो, ती शक्यता नाकारता येत नाही. अगं पण मग ती त्यालाच का दिसते? त्यामागचं कारणही आता मला हळूहळू कळायला लागलंय. हे रोहिणी, रोहिणी, मँडी बोल ना, काय झालं? या दोघांना काय झालं, असे का पाहतात माझ्याकडे? अरे तू नको त्यांच्याकडे लक्ष देऊ. मँडी मी आहे ना, बस तू माझ्याशी बोल. मँडी बोल ना. बघ ना, तू रोहिणीला का हात मारलीस? पण हे माझ्याकडे असे घाबरल्यासारखे का बघतात? ठीक आहे यार गाईड, स्टॉप इट. हा, बस करा तुम्ही दोघं. काय चाललंय तुमच्या दोघांचं? यार तो आपला मित्र आहे मँडी, आणि तुम्ही दोघं भूत नाही येतो. काय झालं एवढं घाबरायला? मँडी, मँडी इथे आहेस तू? मी शोधत होते अरे तुला. चल ना, मला जरा महत्वाचं बोलायचं तुझ्याशी.
अगं पण तू चल मला. अगं ते बघ ना कसं. अगं सायली, सत्यशेठ, हो सत्यशेठ, गरमागरम टमाट्याचं सार आणलं हो तुमच्यासाठी. थँक्स यार बाबूराव. हो, काय करता आहो? काय म्हणजे पितोय? सवताच्या हाताने तुम्ही तो सार पिताव. कोणी बैल तर काय होईल? म्हणजे एवढा तुम्ही काय आजारपणाचा नाटक जर तुम्ही रचलाय ना, सगळ्याची माती होईल ना. बरोबर आहे तुझं, पण सायली नाहीये आता इथे. म्हणजे ती एवढ्यात येणार नाही. ती मांडीच्या रूम मध्ये गेली. त्याला जाब विचारायला. मी सांगायचं काम केला. उद्या तुम्ही असं म्हणाल नको बाबूराव मला काय सांगितलं नाही म्हणून. अहो भावकीत कांदा लावायची ना. बरं सायलीबाईला पाठवू का हो? ते जा, खूप बोललास, जा आता. आणि ऐक, दार ओढून घे जाताना. हा काय रे, बरं वाटतंय ना? हो रे, ठणकतंय जरा. त्या मसाणाचा इन्सिडेंट घडल्यापासून तू असा बेडवर बसून आहेस. काय करणार पण आता. आपला प्रॉब्लेमच हा आहे ना की आपण इथे डॉक्टरलाही बोलवू शकत नाही. डॉक्टरनी चेक केलं असतं ना, आता कळलं असतं कोणाला किती लागलंय ते. म्हणजे मला म्हणायचं होतं की तुला नक्की कुठे कुठे लागलंय ते कळलं असतं. फ्रॅक्चर वगैरे वाटत नाही ना तुला? नाही, तसं काही वाटत नाहीये. नाही, तुला फ्रॅक्चर वगैरे वाटत नाहीये हे बरंच आहे. मी मुद्दामूनच विचारलं, कारण तुला साधं सूपही पिता येत नव्हतं. काय करतोय काय रे? माहिती होतं मला. सायलीची सिंपथी मिळवण्यासाठी हे सगळं करतोयस ना. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू कितीही प्रयत्न केलास ना तरी सायली कधीच तुझी होणार नाही. ती तुला कधीच मिळणार नाही. मांडी बोल ना. अरे तुझ्याशी बोलतेय मी. हे बघ, हे बघ, खरं सांग, तुला खरंच नीलू दिसते? यार सायली, या प्रश्नाचं उत्तर देऊन ना मी कंटाळलोय. हो, मला नीलू दिसते. अजून किती वेळा सांगितल्यावर तुमचा विश्वास बसणार आहे यार? अरे कसा ठेवायचा विश्वास मांडी? मला काय वाटतं, तुला ना कदाचित भास होत असतील. हा छान. आता हे सुद्धा तुम्हीच ठरवणार नाही? हो मांडी, कारण कॉलेजमध्ये असताना तुला असे भास व्हायचे. अरे बस ना यार. मी एवढा पोट तिडकीनं बोलतोय तर विश्वास ठेवा ना माझ्यावर. ठीक आहे, ठीक आहे. हे बघ मांडी, तू म्हणतोस ना तुला नीलू दिसते, मग मलाही नीलूला भेटायचंय. आणि तू माझी भेट घडवून देणार आहेस. खूप बोलायचंय मला तिच्याशी. काय खरं काय खोटं ते होऊन जाऊ दे आजच्या आज. आता बोललीस ना अगदी मुद्द्याचं. तुला खात्रीच करून घ्यायची आहे ना सायली? ठरलं तर मग आज मी तुझी आणि नीलूची भेट घालून देणार. जस्ट वेट अँड वॉच. मांडी, हा मँडी पण ना, मँडीचं काय आता? मला खरंच वाटतंय ग, त्याला वेड लागलंय. काय झालंय ग तुमचं?
तुम्ही दोघीच नाही, तुम्ही सगळेच. नेहमीच काय ग त्याला वेड्यात काढायचं? अगं आता तो वेड्यासारखा करतो तर त्याला वेडच म्हणणार ना. ए हो ना. आणि यु नो व्हॉट निलांबरी, तू ना त्याचं वागणं बोलणं जर नोटीस केलंस ना तर तुझ्याही पण लक्षात येईल बघ की मँडीनं वेडा नाहीये तो. अगं कसाही असला तरी आधी आपला मित्र आहे ना. काय तुला काय झालंय, शांत हो जरा. एवढी चिडते का बरेस? आणि बरं मला सांग, त्याला कोणी काही बोललं ना तर तुला का त्रास होतो? हा, तुला का त्याची एवढी काळजी वाटते? तुला माहितीये मी बघितलंय हा, ती आजकाल सारखी मँडीच्या आजूबाजूला फिरत असते. मला काय वाटतं माहितीये, निलांबरीला मँडी आवडतो. नीलू ना मँडीच्या प्रेमात आहे. अनुजा यार प्लीज काही नको बोलू सा. मग मला सांग, तुला त्याची एवढी काळजी का वाटते ग? तू का नेहमी त्याची बाजू घेतेस? कारण तो तुमच्या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. अगं त्याला जे माझ्याविषयी वाटतं ना तो ते मला माझ्या तोंडावर बोलतो. तुमच्यासारखं मागे नाही बोलत. मला माहितीये कधी कधी तो गोंधळल्यासारखा वागतो आणि आपणही त्याच्यामुळे गोंधळतो. पण तो कसाही असला तरी आपला मित्र आहे ना. आणि अशा वेळी आपण नको का त्याला सांभाळून घ्यायला? ओके, म्हणजे नक्की काय करायचं? हे बघ, मला तुमचं नाही माहित, पण माझं ठरलंय. मी त्याला वेडा म्हणणार नाहीये आणि कोणी त्याला वेडा म्हटलेलंही मला चालणार नाहीये. हिला काय झालं? ही अशी का वागतीये? रोहिणी, कोणाला काय झालंय म्हणतेस? नाही, काही नाही. मँडी, हा बोल बोल बोल. मँडी तूच आहेस ना? अगं, असं काय विचारतेस? मीच आहे. नाही, फक्त खात्री करून घेतली रे. मँडी, कुठे चाललोय आपण? अगं काळजी नको करू सायली, मी आहे ना. ये. निलांबरी, मँडी, काय ग, काय झालं? तुला थंडी वाजतीये? तू इथेच थांब, मी बाबूरावकडनं तुझ्यासाठी ब्लँकेट आणतो. आलोच. मँडी, तू 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 मला इथे इथे असं एकटीला सोडून नको जाऊस प्लीज. अगं असं काय करतेस सायली? एकटी काय आहे बघ, तुझ्या समोर उभी आहे नीलू. तुम्ही गप्पा मारा, मी पटकन आलोच. हा, आलोच. मँडी, मँडी, मँडी. नीलू,